तुमच्या गावाचं नाव काय आहे? चरण. अभंगात किती
सांगितले. कोणती सांगितले? 4. पहिला अर्थभक्त, दुसरा अर्थार्थी भक्त, तिसरा जिज्ञासू भक्त आणि चौथा ज्ञानी भक्त. हे 4 प्रकार सांगितले. कोणते कोणते? अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता कान देऊन ऐका. अर्थभक्त कोणाला म्हणायचं, अर्थार्थी भक्त कोणाला म्हणायचं, जिज्ञासू भक्त कोणाला म्हणायचं आणि ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं. आणि नंतर ठरवा की आपण कोणत्या प्रकारात मोडतो ते. कान देऊन ऐका बरं, मी जाताना विचारणार आहे आणि जास्त लांबून नाही, फक्त 2 घटपात. ज्ञानोबायांनी 4 भक्तांचे प्रकार सांगितले. पहिला अर्थभक्त. अर्थभक्त कसा असतो? जो स्वतःचे दुःख दूर करण्यासाठी देवाला विनवणी करतो, तो अर्थभक्त. शारीरिक यातना झाल्यावर आपले दुःख दूर करण्यासाठी जो देवाला हाक मारतो, तो अर्थभक्त. कसा असतो अर्थभक्त? एखादं दुःख आलं, देवा 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 देवाचं काहीच. दुःख गेलं, जा 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 जा, आम्ही तुझा कोण नाही, तू आमचा कोण. हा कुठला भक्त झाला? कुठला भक्त झाला? अर्थभक्त. दुसरा अर्थार्थी भक्त. भोग, ऐश्वर्य आणि सुखप्राप्तीसाठी भजन करतो आणि त्याच्यासाठी भोग पदार्थ हे दुर्लक्षित असतात. असा तो अर्थार्थी भक्त. म्हणजेच काय? संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, सगळं भोग, ऐश्वर्य आपल्याला, सुख, संपत्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायचे, म्हणून त्या देवाला हिरवायचं. सतत त्या देवाचं नामस्मरण करायचं. देवा मला हे दे, देवा मला ते दे. असा असणारा भक्त कोणता? अर्थार्थी भक्त. अर्थाशिवाय देवाची भक्ती करत नाही, असा तो अर्थार्थी भक्त. किती प्रकार झाले? 2 झाले प्रकाराचे. किती झाले? 2. अर्थ आणि अर्थार्थी भक्त झाले. आता जिज्ञासू भक्त आहे का? जिज्ञासू भक्त असा भक्त आहे की जो संसारातील अनित्य जाणतो आणि प्रभू तत्व जाणून घेण्याच्या जिज्ञेसेने भजन करतो, तो जिज्ञासू भक्त. त्याला काय जाणून घ्यायचं असतं? प्रभू तत्व जाणून घ्यायचं असतं, की जिज्ञासा असते आणि म्हणून तो भजन करतो. असा तो जिज्ञासू भक्त. आणि चौथा ज्ञानी भक्त. आता सगळ्यांनी कान देऊन ऐका बरं. हे जे भक्तांचे प्रकार सांगितले ते आपल्याला आवडणारे होते, पण चौथा प्रकार हा त्या भगवान परमात्म्याला आवडणार आहे. हा जो ज्ञानी भक्त आहे तो भगवान परमात्म्याला आवडतो. कारण हे जे अर्थार्थी आणि जिज्ञासू भक्त आहेत ना, हे सकाम भक्त आहेत. हे स्वतःच्या स्वार्थासाठी भजन करतात. पण ज्ञानी भक्त हा सदैव निष्काम असतो. त्याला कोणतीच आशा नसते, त्याला प्रभू व्यतिरिक्त दुसरं काहीच सुचत नाही. सतत तो देवाचं नामस्मरण करतो आणि असा भक्त देवाला आवडतो. असे हे झाले भक्तांचे 4 प्रकार. किती प्रकार? 4. सांगा बरं आता कोणते कोणते? पहिला, मोठ्याने बोला. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. असे हे भक्तांचे 4 प्रकार आहेत. मग आपण कोणत्या भक्तांच्या प्रकारामध्ये मोडतो हे आपलं आपण ठरवायचं. ज्यावेळी तुकोबार आहे त्यांच्या समोर बसलेल्या साधकांना हे सांगत होते, कारण साधकांनी प्रश्न विचारला होता, भक्त म्हणजे काय, भक्तांचे प्रकार किती. तुकोबारांनी हे सांगितलं. नंतर मात्र साधकांनी अजून एक प्रश्न विचारला. तुकोबार आहे भक्तांना भक्ती करण्याची साधनं आहेत की नाही. आणि त्यावेळी तुकोबार आहे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देतात. भक्ताला भक्ती करण्याची साधनं आहेत की नाही? भरपूर साधनं आहेत. तुकोबार आहे सांगतात भक्ताला भक्ती करण्याचं पहिलं साधन हरी करताळी बोला मुठी नाम बोला, करताळी बोला मुठी नाम Thank you.
लागोनिया पाया बिनवितो तुम्हाला गडटाळी बोलावून नाम मगाशी तुला सांगितलं देवाची भक्ती कशी करायची हाताने टाळ वाजवायची आणि मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचं पण कुणाचं करायचं आणि कधी करायचं हे सुद्धा नको करायला द्रौपदा सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा कुणाचं नामस्मरण करायचं विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आणि कधी करायचं वेळोवेळा सतत त्या देवाचं नामस्मरण करायचं हे झालं भक्ताला भक्ती करण्याचं पहिलं साधन दुसरं साधन कसं करायचं ते नामस्मरण ठाईचं बैसोनी करा एक गीत 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 आवडी आनंद आडवावा आवडी आनंद आडवावा आवडी आनंद आडवावा आवडी आनंद आडवावा नगरी सायास जावे वनांतरा नगरी सायास जावे वनांतरा सायास जावे वनांतरा नगरी सायास जावे वनांतरा आईचं बैसोनी करा एक चित्त देवाचं नामस्मरण कसं करायचं इकडे लक्ष द्या आजी आजी इकडे लक्ष द्या देवाचं नामस्मरण कसं करायचं एका जागेवर बसायचं एक चित्त करायचं आणि त्या देवाला आळवाय नामाचे तुझ्या प्रगट अगदी योग्य प्रमाण दिलं जिथं आपण नामस्मरणाला बसलोय तिथं नामस्मरणच केलं पाहिजे कीर्तनाला बसलोय कीर्तनात ऐकलं बरोबर का नाही आता त्या आजी कीर्तनात बसल्यात माफ करा बरं आजी आणि त्या पुढच्या आजी बरोबर बोलताय मग इथं ऐकायला बसलोय का नाही आपण ऐकलं पाहिजे का नाही बरं इथं बसलो कीर्तन ऐकायला बसलो कीर्तनात ऐकलं पाहिजे बरोबर आपण घरचा विचार करत बसतो थकली का घराला कुलूप लावलं का माणसं तर घरात
भक्ताला भक्ती करण्याची साधन आहेत. मग एवढीच साधन आहेत का? नाही, कानाने सुद्धा भक्ती करू शकतो. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. या कानाने काय करायचंय? देवाचं गुणगान ऐकायचंय. शेजारीचं भांडण ऐकल्यापेक्षा ते ऐकलेलं एकदम सोपं, बरोबर ना? किती गोड आहे त्या देवाचं. ते सतत कानावर पडलं तर मनाला सुद्धा शांती भेटेल का नाही? आणि शेजारीचं जर भांडण ऐकलं तर किती अशांतीच असते. म्हणून नेहमीच्या कानानं काय करायचं? देवाचं गुणगान ऐकायचं. डोळ्याने सुद्धा भक्ती करू शकतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्याने काय करायचं? त्या विठोबाचं मुख बघायचं. शेजारी किती सुंदर दिसते ना, आपण किती गोड दिसतो याची जर तुलना करत असायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशी ही भक्ताला भक्ती करण्याची साधन आहे. काय करायचं? मुखाने नामस्मरण करायचं, हाताने टाळी वाजवायची, पायानं तीर्थयात्रा करायची, कानानं गुणगान ऐकायचं आणि डोळ्यानं मुख बघायचं. त्यावेळी तुकोबाला या साधकांना हे सांगत होते, अशी भक्ती करायची. त्यावेळी परत एकदा साधकांनी प्रश्न विचारला, तुकोबाराय तुम्ही सांगितलं आमचे कान अगदी तृप्त झाले. आता एक विनंती करतो, आता आम्हाला हेही सांगा की असे सर्वश्रेष्ठ भक्त ओळखायचे कसे? तेच अभंगाचं प्रथम चरण.
आली. उंबरठ्याच्या आत आपल्या लहान लेकराला ठेवलं. जवळ आलेली गोरोबांना म्हणाली, अहो महाराज ऐकलं का? मी पाणी आणण्याकरता निघाले. बाळ आतमध्ये खेळतंय, त्याला ठेवलं त्या फक्त तुमचं लक्ष असू द्या. आणि असं म्हणून संधी निघून गेली. ती निघून गेली. पण गोरोबांनी तिचं बोलणं ऐकलं का? नाही ऐकलं. कारण ते देह भान हरपले होते. विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये दंग झाले होते. एक रूप झाले होते त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये. आणि त्यांचं ते लहान असणारं बाळ उंबरठ्याच्या आतमध्ये खेळत होतं. त्याला पाहिलं, आपल्या वडिलांना पाहिलं, आणि जसं आपल्या वडिलांना पाहिलं तसं त्याला काहीतरी वाटलं. आपले वडील काय करतायत? चिखल माती तुडवतायत. किती मजा असेल. लहान मुलाला चिखलाचं आकर्षण असतं. त्याला सुद्धा ती मजा वाटते की किती छान ते चिखल तुडवतायत. आपण सुद्धा गेलं पाहिजे, आपल्या वडिलांकडे गेलं पाहिजे. आणि या ओढीने ते बाळ उंबरठ्याला पार केला आणि रांगत गोरोबांजवळ येऊ लागला. गोरोबांना ध्यानात मग्न झाले होते. विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये एकरूप झाले होते. त्यांना आजूबाजूची काहीच चालवली नव्हती. गोरोबांचं बाळ हे हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागलं. शेवटी लहान बाळ होतं, ते रांगत होतं. रांगत चिखलाजवळ आलं आणि चिखलात उतरून आपल्या पित्याच्या पायाला हात लावायचा आणि त्यांच्या बरोबर मस्तपैकी त्या चिखलामध्ये खेळत बसायचं. म्हणून ते बाळ हळूहळू त्या चिखलाजवळ गेलं. चिखलाजवळ गेल्यानंतर गोरोबांच्या पायाला हात लागू लागलं. पण गोरोबा ध्यानात येत होते. गोरोबा काय करत होते? विठ्ठलाचं नामस्मरण करत होते. एक रूप झाले होते त्या नामस्मरणात. विठ्ठल 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 विठ्ठल. एक रूप झाले होते त्या नामस्मरणामध्ये. एवढे रंग झाले होते त्या नामस्मरणामध्ये. त्यांना कळालं नाही. त्यांचं बाळ त्या चिखलात शिरलं. त्याच्या पायाला हात घालून उभा राहण्याचा प्रयत्न करत होतं. आपल्या वडिलांकडे बघून हसत होतं. पण गोरोबांना भान नाही. शेवटी तुडवता त्यांच्या हातातून, त्यांच्या पायातून त्या बाळाचा हात सरकला. ते बाळ चिखलात पडलं. पण गोरोबांना त्याचं भान नाही. गोरोबा नामस्मरणामध्ये चिखल तुडवतायत आणि त्या तुडवण्याच्या नादात त्यांच्या बाळाच्या अंगावर पाय पडू लागले त्यांचे. जसे त्यांचे पाय त्या बाळाच्या अंगावर पडू लागले, बाळ ओरडू लागलं. पण रडण्याचा आवाज काही गोरोबांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हता. ते बाळ ओरडत होतं. जसं त्याला जखमा व्हायच्या तसं ते बाळ रडायचं. गोरोबांना काही ऐकायला नाही. शेवटी गोरोबांना ऐकायला आलंच नाही. ते पण बाळ रडून बेशुद्ध झालं. आणि नंतर मात्र गोरोबांच्या पायाखाली येऊन त्याचा पूर्णपणे चिखल, माती आणि रक्त, मांस सगळं एक रूप झालं. गोरोबांच्या पायाखाली त्यांचं बाळ पूर्णपणे तुडवलं गेलं. एरवी तांबूस असणारा चिखल हा रक्ताने रंगला आणि गोरोबांचे पाय सुद्धा रक्ताने रंगले. संती पाण्यावरून घरी आले आणि आईचं काळीज लगेच उंबरठ्याच्या आत लक्ष केलं. बाळ कुठे दिसना झाले. कुठे गेले असेल बाळ? डोक्याचा मान उठवला आणि सगळा घरभर शोधू लागली. मगरेंद्रा कुठे आहेस? मगरेंद्रा कुठे आहेस? मगरेंद्र काही वर येईना. घरातून शोधू लागली. सापडेना, वर येईना. म्हणून आजूबाजूला चौकशी केली. पण तरी सुद्धा मगरेंद्राचा अत्ता पत्ता नाही. आता काय करायचं? धन्याला विचारावं, महाराजांना विचारावं म्हणून गोरोबांजवळ आली. गोरोबांना विचारते, काय हो धनी, मगरेंद्राला पाहिलं का? तुमच्या जबाबदारीवर सोडून गेलीये त्याला. पाहिलं का? पण गोरोबा काही म्हणावर नव्हते. ते नामस्मरणामध्ये दंगच होते. आणि संतीचंच लक्ष अचानक त्या चिखलावरती पडलं. एरवी तांबूस दिसणारा चिखल लाल भडक दिसला. गोरोबांचे पाय लाल भडक दिसले. संती
आपल्याकडून एक पाप घडलं गेलंय. आपलंच असणारं लहान लेकरू आपल्या पायाखाली येऊन तुडवलं गेलंय. काय त्या वेदना गोरोबांना सुद्धा झाल्या. आपलं पोट लेकरू, आपलं असणारं लहान लेकरू आपल्याच पायाखाली येऊन तुडवलं गेलं. संतीचा कांत तर सुरूच होता ना, तिचा सुद्धा वेदना होत होत्या. आपलं लेकरू आपण गमावलंय आणि आयुष्यात कुठलंही दुःख विसरता येतं, पण स्वतःचं लेकरू गेलेल्याचं दुःख आयुष्यभर विसरता येत नाही. त्याचा बंद झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं पोट लेकरू गेलेलं कधीच विसरता येत नाही. विसरता वेदना झाल्या होत्या दोघांनाही. संतीलाही झाल्या होत्या, गोरोबांनाही झाल्या होत्या. आणि या वेदनेमुळे गोरोबांनी आपला प्रपंच सोडून दिला. प्रपंचात लक्ष देत नव्हती. संतीला सुद्धा शपथ घातली होती ना, माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ. त्यामुळं गोरोबांनी संसारातून लक्ष बाजूला केलं आणि आपलं काम आणि विठ्ठल नाम एवढंच ते करू लागले. शेवटी संतीलाही मातृत्वाची ओढ होती, प्रपंचाची ओढ होती. आता करायचं काय? खूप दिवस उलटले, पण गोरोबा काही संसारात लक्ष देत नाही. असं कसं चालणार? आपला संसार चालला पाहिजे. ओढ होती ना मातृत्वाची. तिलाही एक पोटचं बाळ गमावलं होतं, पण त्या बाळाचंही दुःख होतं. करायचं काय? म्हणून संती काय केलं तर तिनं ती वडिलांकडे गेली आणि आपली असणारी लहान बहीण रामी तिचं गोरोबांशी लग्न लावून द्या म्हणून विनंती केली. वडिलांनी सुद्धा मान्य केलं, कारण संतीची अजून एकही तक्रार माहेरी आली नव्हती. मग त्यांनी विचार केला की माझ्या दोन्हीही मुलं तिथे सुखरूप राहतील, सुखी राहतील. आणि असं झाल्यानंतर तिनं गोरोबांनाही विनवलं आणि रामीचं आणि गोरोबांचं लग्न झालं. आता सासऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला गेले. आशीर्वाद घेतला, पण आशीर्वादात सासऱ्यांनी आशीर्वाद दिला. तशी माझ्या मोठ्या मुलीची कोणतीच तक्रार तुम्ही माहेरी येऊन दिली नाही, तशीच माझ्या लहान मुलीचीही येता कामा नये. तशी तुम्ही माझ्या मोठ्या मुलीचा सांभाळ करताय, तसाच तुम्ही माझ्या लहान मुलीचाही सांभाळ करा, नाहीतर तुम्हाला विठ्ठलाची शपथ. इथे थोडा विनोदाचा भाग आहे, कारण आधी शपथ काय घातली होती? माझ्या अंगाला हात लावाल तर विठ्ठलाची शपथ. आणि परत सुद्धा ती शपथ लागू झाली, कारण जसं संतीला सांभाळलंय तसंच रामीला सुद्धा सांभाळायचं होतं. पुन्हा गोरोबांनी संसारात पुन्हा लक्ष सुद्धा दिलं नाही, नामस्मरण आणि आपलं काम. पण संतीला आणि रामीला हे शक्य झालं नाही, सहन झालं नाही त्यांना. आपला जर संसारच चालू झाला नाही तर काय होणार? आपलं सगळं नाहीच होऊन जाईल. म्हणून एक दिवशी त्यांनी ठरवलं की आज काहीही करून गोरोबांची शपथ मोडायची, काही करून मोडायची. म्हणून गोरोबा झोपले असताना या दोघी सुद्धा रात्री त्यांच्या जवळ गेल्या. त्यांचा हात आपल्या हातामध्ये घेतले आणि त्यांच्या जवळ झोपी गेल्या. ज्यावेळी गोरोबांना जाग आली आणि पाहिलं तर गोरोबा काय पाहतायत? आपले हात आपल्या पत्नीच्या हातामध्ये. हे किती मोठा पाप झालाय आपल्या हातून, किती मोठा अघोर अनर्थ घडलाय आपल्या हातून. आपण विठ्ठलाची शपथ मोडलीये, विठ्ठलाची शपथ मोडलीये. किती मोठा पाप झालंय. काय करायचं आता? ह्या पापाचं प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे. म्हणून बाजूला असणारी कुऱ्हाड घेतली आणि आपले दोन्ही हात गोरोबांनी तोडून टाकले. काय सांगते मी? देहावर उदास असणारा भक्त, काय सांगत होते? देहावर उदास असणारा भक्त फक्त आणि फक्त विठ्ठलाची शपथ मोडली. म्हणून हाताची पर्वा केली नाही, पर्वा केली नाहीतर आपण शब्द घेतो ना, संध्याकाळी म्हटलं सोडली आणि सकाळी म्हटलं हाताने घेतली. बरोबर आहे ना? ते संत होते, त्यांचा देव एक रूप, चित्त एक रूप देवाशी झालेलं आणि फक्त देवाच्या शक्तीपायी त्यांनी आपल्या हाताचा सुद्धा विचार केला नाही. आज ज्यांच्या समोर माझे कीर्तन सुरू आहे ते असणारे आपले मारुतीराय, त्यांनी सुद्धा आपल्या भगवान श्रीरामांसाठी, त्यांना दाखवण्यासाठी काय केलं? उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक ओंकार बोला बोला जय जय बोला जय जय
देहावर उदास असणारा भक्त आपल्या देवासाठी आपल्या आराध्यासाठी देहाचा विचार करत नाही. आणि अशा भक्ताचे गेले आशा पाश निवारून, अशा भक्ताचं आशा पाश सुद्धा निवारण केलेलं असतं. अशा भक्त कोणत्याच गोष्टीची आशा करत नाही. आणि आपण आपली आशा कधी संपते का? संपते का? एक दृष्टांत देते. आता मी अंधार पडल्यावर गावात आले, त्यामुळे आजूबाजूला डोंगर आहेत की नाही मला माहित नाही, पण आमच्या खोऱ्यामध्ये या तुम्हाला आजूबाजूला सगळं डोंगरच दिसतील. असं ते डोंगरा शेजारी गाव होतं आणि त्या गावातील शेतकरी डोंगरा शेजारी आपल्या शेतीमध्ये काम करत होता. तेवढ्यात त्या डोंगराचा एक भाग कोसळला. कसा कोसळला? आधी हा घाबरला, कारण आजूबाजूला कोणीच नाही. भाग कोसळलाय, काही नुकसान झाले का काय म्हणून घाबरत त्या भागाजवळ गेला. टेकडी जिथं कोसळली होती तिथंच गेला आणि तिथं जरा निरीक्षण करू लागला, पाहणी करू लागला. आजूबाजूला कोणी आलं नव्हतं, कारण बऱ्यापैकी लोक ही लांब होती त्याच्यापासून. आणि त्याने गेला, तिथं पाहिलं, सगळं काही अस्ताव्यस्त झालं होतं, पण एका ठिकाणी त्याला अशी चमक दिसली. म्हणून जवळ गेला आणि पाहिलं तर काय होतं तिथं? अख्खाचा अख्खा सोन्यानं भरलेला हंडा, काटोकाट भरलेला हंडा, हिरे जडित नाण्या मोत्यांनी बाजूने त्याला नक्षीकाम केलेलं आणि सोन्याने अगदी गच्च भरलेला हंडा त्याला दिसला. आता मला सांगा, जर त्याच्या जागेवर तुम्ही किंवा मी असते तर काय केलं असतं? मी जर उचलून घेतला असता, घरात आणला असता आणि दिवाळी साजरी केली असती. तुम्ही काय केलं असतं? तुम्ही काय केलं असतं? तेच केलं असतं. बरोबर आहे. आपल्याला आशा सुटत नाही, पण तो बहुतेक बुद्धिमान असावा, कारण त्यानं काय केलं? तो हंडा घेतला, त्याला पारखला आणि तिथे खाली ठेवला आणि त्याच्याजवळच बघत विचार करू लागला. तेवढ्यात आवाज झाला होता, गावातील मंडळी बघायला येऊ लागली आणि एक त्याच्या जवळचा मित्र असताना त्याच्याजवळ येऊन पोहोचला. गावची मंडळी थोडी लांब होती, त्यांना यांच्या विषयी काही माहित नाही. हा जवळ आला, विचारलं, काय बाबा, हा भाग कोसळल्याने ठिका बसलाय? लांबून विचारलं, त्याला ह्याच्याजवळ काय आहे ते माहित नव्हतं. जसा कसा जवळ आला, हा काही बोलेना. जवळ आला, ह्याचं काही नुकसान झालं का म्हणून तो मित्र आत्मीयतेने जवळ आला आणि जसा तो सोन्याचा हंडा बघितला, त्याचे डोळेच फिरले. एवढा गच्च भरलेला सोन्याचा हंडा, हा म्हणू लागला, त्याचा काही ऐकूनच घेतलं नाही. अरे, एवढा मोठा सोन्याचा हंडा आहे, चल आपण घरी घेऊन अर्ध वाटून घेऊया. याची सुद्धा आशा सुटली का? सुटली ना. त्याला सुद्धा त्या हंड्याचा अर्धा हिस्सा पाहिजे होता. पण आपण पहिला व्यक्ती काय म्हणाला माहितीये का? अरे, सोन्याच्या भरलेल्या हंड्याचं काय घेऊन बसलाय, याच्याकडे नीट बघ. दुसरा मित्र म्हणतो, अरे याच्याकडे काय बघायचं, सोन्याने भरलेला आहे, चल कोणीतरी यायच्या आत आपण पटकन इथून निघूया. नाही, तू नीट बघ या हंड्याकडे. अरे याच्याकडे काय बघायचं, अरे नीट बघ, या हंड्यावरती 9 लिहिलंय, 9. हा मला तू येडाबिडा झालायस का? जर इथं कोणी दुसरं आलं तर याच्यात सुद्धा वाट नव्हती. चल लवकर घेऊन. तो ना तुला लोक आहे का? नीट बघ, त्याच्यावर 9 लिहिलंय. अरे त्या 9चं काही घेऊन बसलाय, इथून पळायचं बघ. अरे नाही, याच्यावर 9 लिहिलंय म्हणलं याच्या आधीचे हात सुद्धा इथेच कुठेतरी लपले असणार आहेत. आधीचे 8 हंडे इथेच कुठेतरी लपले असणार आहेत. म्हणलं अशा सुट्टी का माणसाला? अख्खा भरलेला सोन्याचा एक हंडा त्याला सापडला होता. गुपचूप घरी घेऊन गेला असता, अर्धी वाटणी झाली असती का? पण हा विचार कशाची करत असला? आधीच्या 8 हंड्याची. ही आशा अशी आहे बरं. तुमचा आमच्या बाबतीत असं नाही, देवाधिकाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. दुर्योधनाला आशा होती, दुर्योधन दुष्ट होता, त्याला सत्तेची आशा होती, पण त्या काही काय झालं, सगळं गमवावं लागलं. अख्खं स्वतःचं कुळ नाश करून ठेवावं लागलं. देवा सुद्धा आशा होती बरं. माझे जे 5 पांडव आहेत किंवा माझे भक्त आहेत ते करावे आणि दुर्जन मारावे, माझ्या भक्तांचा उद्धार व्हावा, आशा देण्या एक प्रकारची. पण काय झालं, भक्तांचा उद्धार झाला, पण गाधारीने देवाला शाप दिला की तुझा अख्खं कुळ पाण्याखाली जाईल आणि शेवटी द्वारका उडाली. कशाच्या पायी? आशेच्या पायी. पण सर्वश्रेष्ठ भक्त असा असतो की त्याचे आशापाश निवारण गेलेले असते. आशापाश त्या भक्ताला चिटकतच नाही, असे भक्त असतात. आणि याच भक्तांचा विषय सुद्धा नारायण झालेला असतो. ते तुकोबाराय सांगतात अभंगाच्या द्वितीयेचा विषय
त्यांचा विषयच नारायण झालेला असतो. उठता बसता खाता पिता सर्व काळ सदा फक्त आणि फक्त त्यांचं देवाचं नामस्मरण चालू असतं, नारायणाचं विठ्ठलाचं नामस्मरण चालू असतं. असे हे सर्वश्रेष्ठ भक्त असतात. भक्त प्रल्हाद त्याच्यासाठी देवाला सुद्धा अवतार घ्यावा लागला का? कारण भक्त प्रल्हादांचा विषय नारायण झाला होता. जन्मल्यापासून फक्त आईच्या उदरामध्ये असताना त्यांनी ऐकलं होतं नारायण नारायण, आणि तेव्हापासून त्यांना नामस्मरणाची गोडी लागली आईच्या उदरात असताना. आपली मुलं आता काय ऐकतात? काय ऐकतात? जास्त काय नाही, फोन मध्ये गाणी ऐकतात, बरोबर ना? दुसरं काही सुद्धा नाही. आईच फोन घेऊन बसले तर मुलं काय घेऊन बसणार नाही, बरोबर ना? माफ करा बरं माझ्या मौल्यांनो. कारण आजकालच्या मुलांना हेच हवंय, बरोबर? नको चांगलं गाणे, मुलांचे बसावे जिथे ती बसावी तिथे नेटवर्क असावे. बाकी काही नसलं तरी चालेल, नेटवर्क बनलं पाहिजे. मला वाटतं तुमच्या गावामध्ये नेटवर्क नसणार आहे, म्हणून आज एवढी पडी मोठ्या संख्येने उपलब्ध आहे, बरोबर ना? तुमचे खरंच धन्यवाद दादा. भक्त प्रल्हाद लहान असल्यापासून ते देवाचे नामस्मरण करत होते. त्यांना देवाचं ध्यान लागलं होतं. विषय भक्त प्रल्हादांचा नारायण झाला होता. सतत नारायण नारायण नारायण, शिवाय हे नारायणाचं नाव घेऊ नये त्यांनी, म्हणून त्याच्या वडिलांनी किती प्रयत्न केले. हिरण्यकश्यपू राक्षसाने त्यांना मारण्यासाठी जवळजवळ 11 प्रयोग केले. उकळत्या तेलामध्ये टाकलं का नारायणाचं नाव बंद व्हावं, सापाचं विष पाजलं नारायणाचं नाव बंद व्हावं, आणि कडावरून ढकलून दिलं, अग्नीमध्ये टाकलं, असे जवळपास 11 प्रयोग केले फक्त आणि फक्त त्यांचा जीव घेण्यासाठी. कशासाठी? त्यांना देवाचं नाव बंद करावं. पण एवढा त्रास सहन करून सुद्धा त्यांनी नारायणाचं नाव, देवाचं नाव बंद केलं नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन माझा पिता, आणि म्हणूनच त्यांचा विषय नारायण झाला होता. स्वतःचे जन्मदाते वडील त्यांना आवडले नाही, माझे पिता आवडले नाहीत. आवडले का?
बाबा रे, देवाचं नामस्मरण करू नको, नाहीतर वडील तुला मारून टाकतील. माता आवडली नाही, जन आवडलं नाही, कारण आजूबाजूला असणारं जन हे वडिलांच्या भीतीनं देवाचं नामस्मरण करत नव्हते आणि त्याला सुद्धा करून देत नव्हते. जन आवडलं नाही, धन सुद्धा आवडलं नाही. हिरण्यकश्यप असणारा राक्षसाच्या राजांचा मुलगा होता भक्त प्रल्हाद. राजाचा मुलगा होता. दास दासी धनधान्य सगळं आजूबाजूला असायचं, पण ते सुद्धा आवडलं नाही. का तर त्याच्यामध्ये नारायण नाही, म्हणून त्यांचा विषय नारायण झाला होता. हे सगळं त्यांना आवडलंच नाही. का तर सगळे सांगतात देवाचं नाव घेऊ नकोस. नाव माता पिता त्यांना आवडलं नाही, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण झाला होता. मग तुकोबारायांना साधकाने विचारलं होतं बरोबर की तुकोबाराय भक्त कसे ओळखायचे. त्यावर तुकोबारायांना सांगितलं की देवाचे भक्त कसे ओळखायचे. देहावर उदास असणारे भक्त ओळखायचे, ज्यांचे आशापाक्षी निवारण केले असे भक्त ओळखायचे, ज्यांचा विषय नारायण झालाय असे भक्त ओळखायचे, आणि ज्यांना विषय नारायण झाल्यामुळे जन माता पिता आवडत नाही असे भक्त ओळखायचे. नाही आणि नाही अधिक प्रमाण जन म्हणजे शरीर आवडत नाही, पैसा आवडत नाही, धन आवडत नाही, असे जन सुद्धा आवडत नाही, असे हे भक्त सर्वश्रेष्ठ असे भक्त आपल्याला ओळखायचे. मग त्या एका साधकाला प्रश्न पडला की तू कोण आहे. जर असाय जन धन माता पिता काहीच आवडत नाही, आणि जर का एखाद्यावर संकट आलं तर त्यानं करायचं काय. अभंगाचा तृतीय निर्वाणी गोविंद आजे आजे तुझे 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 निर्वाणी गोविंद Thank you.
नावडी जनधन माता जर अशा भक्तांवर संकट आलं तर ते भक्त काय करतात? बरोबर आहे ना? संकट आल्यावर आपल्याला उपयोग कोण पडतं? जन धन माता पिता. लोक उपयोगी पडतात, धन उपयोगी पडतं, माता उपयोगी पडतात, पिता उपयोगी पडतात. बरोबर? मग जर या भक्तांना हे काहीच आवडत नाही, संकट आल्यावर हे भक्त काय करतात? तर उत्तर देऊन आणतात. ज्यावेळी पांडवांचा अज्ञातवास चालू होता आणि देवाने सगळ्यांना मुक्ती वाटून दिली आणि द्रौपदी आणि धर्मराजाला काय सांगितलं तर वनामध्ये जाऊन सेवा करायची ना, दादांची सेवा करायची. त्यांना मुक्ती सांगितली, वनामध्ये जाऊन वास करायचा. द्रौपदी आणि धर्मराजा वनामध्ये जाऊन वास करू लागले आणि दुर्योधनाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी दुर्वासा ऋषींना त्या वनाकडे पाठवलं, आपल्या शिष्यगणांसोबत पाठवलं. आणि दुर्वासा ऋषी शिष्यगणांसोबत आले त्यावेळी धर्मराजा आणि द्रौपदी बरोबर सहदेव आणि नकुल सुद्धा होते. ते त्यांची जे काही देवाने दिलेलं काम होतं ते पूर्ण करून धर्मराजा आणि द्रौपदीपाशी आले होते. आणि जसे दुर्वासा ऋषी आले तसे सहदेव आणि नकुलाने त्यांना पाहिलं, जाऊन दुर्वासा ऋषीचं दर्शन घेतलं. कारण दुर्वासा ऋषी हे साधे सुधे ऋषी नव्हते, त्यांना देवाधिक सुद्धा घाबरायचे, एवढे कठोर आणि एवढे तपस्वी ऋषी होते. सहदेव आणि नकुलाने त्यांचं दर्शन घेतलं आणि दुर्वासा ऋषींनी सांगितलं, हे बघ सहदेव नकुला, मी या वाटेने चाललेलो आहे, माझ्या शिष्यगणांना समवेत आहे आणि मला भोजनाची गरज आहे. जा तुझ्या धर्मराजाला आणि तुझ्या राणीला जाऊन सांगा. सहदेव आणि नकुलाने ते ऐकलं, त्यांची सेवा केली बसण्याची आणि ते कुटीकडे गेले. कुटीकडे गेल्यानंतर धर्मराजाला द्रौपदीला सांगितलं की दुर्वासा ऋषी आपल्या भेटीसाठी आलेले आणि तुम्हा लोकांना त्यांनी भेटीसाठी बोलवलेले, त्यांची अशी अशी अट आहे. धर्मराजा आणि द्रौपदी त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या पाया पडले आणि दुर्वासा ऋषीने हेच त्यांना सांगितलं की मला भोजनाची गरज आहे आणि भोजन आमच्यासाठी तयार होईल का, असा प्रश्न विचारला. हा प्रश्न पडला त्यांना की आता जेवणाचं करायचं काय, कारण ते कुटीमध्ये राहत होते. एवढ्या लोकांना जेवण करणं आणि ते सुद्धा लगेच शक्य नव्हतं. त्यात समोर कोण बसले होते तर दुर्वासा ऋषी बसले होते. आता करायचं काय? पण धर्मराजा हो म्हणाला आणि दोघं जण कुटीमध्ये निघून गेले. आता जेवणाची तयारी करायची. द्रौपदीने संपूर्ण कुटी शोधली पण काहीच सापडेना. करायचं काय? जेवण तर तयार करायचे. दुर्वासा ऋषी आले. कोणी साधी सुधी ऋषी आहेत का की त्यांना विनवणी केली तर ते ऐकतील? हे दुर्वासा ऋषी शाप देतील, आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. करायचं काय? मोठा प्रश्न पडला. आता करायचं काय? काही सुचेना. दुर्वासा ऋषी तर येऊन बसले आणि खूप वेळ झाला, भोजन काही येईना. शेवटी दुर्वासा ऋषी खवळले. ते पुन्हा धर्मराजाला बोलवलं, काय बाबा तुला होत नाहीये का जेवण तयार? धर्मराजाने विनवणी केली, थांबा थोडा वेळ ऋषीवर्य, जेवण आत्ताच तयार होईल. आणि धर्मराजाने त्याला एक अट घातली की ही माझी 108 महिन्याची माळ जपून होईपर्यंत जर भोजन आलं नाही तर मी इथून निघून जाईल. आणि जर दुर्वासा ऋषी तिथून निघून गेले असते तर ते साधे सुधे गेले नसते तर पांडवांना शाप देऊन गेले असते. आता करायचं काय? सगळी चिंतेत पडली. भोजन तर खराब नाहीये, करायचं काय? शेवटी द्रौपदीला आठवलं की या संकटातून माझा तारणहारच मला वाचवू शकतो. आणि द्रौपदीने देवाचा धावा सुरू केला. कृष्णाला अडवू लागली, देवाला त्या बोलवू लागली. कोठे गुंजनाची पारंगी बजाईना, कोठे गुंजनाची पारंगी
आले, त्यांना भोजनाची गरज आहे. देवा काय करू रे? घरामध्ये काहीच शिल्लक नाही, काय करू देवा? आणि तेव्हा देवाने सांगितलं, हे बघ द्रौपदी, तू एवढ्या लवकर मला बोलवलंस ना की मीच काही खाणार नाही. तू आधी माझ्या भोजनाची तयारी कर आणि मग तू काय असेल ते सांग. आता द्रौपदीचा उतार घे, कारण द्रौपदी भक्त होती, देवावर तिचा अधिकार होता. अरे तुला बोलवलंय कशासाठी? एकतर दुर्वासा ऋषी बाहेर बसले, त्यांना भोजनाची तयारी करून द्यायची आणि तूच मला भोजन घाल. घरात नाही म्हणून तुला बोलवलं ना, घरात असतं तर तुलाच बोलवलं नसतं. काय करायचं आता सांग? शेवटी द्रौपदी सुद्धा देवाला विनवू लागली ना, देवा मदत करे, दुर्वासा ऋषी बाहेर बसले. मग देव म्हणाला, जोपर्यंत तू मला खायला देत नाही तोपर्यंत मी तुझी मदत करत नाही. द्रौपदीने घरामध्ये सगळं पुन्हा एकदा शोधलं, काहीच शिल्लक नाही. काय करणार? देवाने सांगितलं, बर काहीतरी शिल्लक असेल, अगदी कणभर असेल. द्रौपदीने शोध घेतला, तेव्हा भाताचं एक शीत एका पात्राला दिला. पात्रात असलेले मिळालं, तेवढंच घेऊन ते देवापाशी गेली आणि देवाला म्हटले, देवा एवढ्याच शिल्लक आहे, काय करायचं? तेव्हा देवानं ते शीत उचललं, स्वतः खाल्लं आणि जसं देवानं ते शीत खाल्लं तसं दुर्वासा ऋषी सुद्धा ढेकर द्यायला लागले, सगळे शिष्य सुद्धा ढेकर द्यायला लागले, न खाता पिता. फक्त देवानं काय खाल्लं? एक शीत भाताचं शीत, कण भाताचं एक फक्त खाल्ला आणि त्याबरोबर सगळे ढेकर द्यायला लागले. दुर्वासा ऋषींना सुद्धा कळालं की इथं जगाचा मालक आलेला आहे, आपलं काही चालणार. त्यांच्या पाया पडले, जगाच्या मालकाच्या पाया पडले आणि दुर्वासा ऋषी तिथून निघून गेले. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडू नये. ज्यावेळी आपल्या मागे पुढे देव उभा राहतो ना, त्यावेळी आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. द्रौपदीच्या तर किती वेळा देव मदतीला धावून आला, कधीच कोणत्याच गोष्टीची तिला कमी पडून दिली नाही. 999 साड्या पुरवल्या वस्तू हरणाच्या वेळी. किती? 999. शेवटी संपले ना म्हणून 1000 त्याचं पितांबरच दिलं, काहीच कमी पडून देत नाही. पण त्यासाठी जर आपल्याला पण असं वाटत असेल की देव आपल्या मागे पुढे उभा राहावा, तर आपला सुद्धा देवावर विश्वास असणं गरजेचं आहे, बरोबर ना? त्या पांडुरंग परमात्म्यावर आपला ठाम विश्वास पाहिजे. आपली भक्ती सुद्धा तेवढी दृढ हवी की आपण काहीही त्या देवाला सांगितलं तरी देवाने ते पूर्णच केलं पाहिजे. पण देवावर ठेवते विश्वास घरातल्यावरती आहे का? नवऱ्याचा बायकोचा नवरा आहे का? एक छोटासा विनोदाचा भाग. एक बायको पत्नी माहेरी निघाली आणि माहेरी जाताना पिंट्याला म्हणजे त्याच्या मुलाला सांगून गेली, हे बघ बाळा, मी माहेरी जाते ना, पप्पावर तेवढं लक्ष ठेव, बरोबर? पप्पावर तेवढं लक्ष ठेव सांगितलं. आणि रक्षाबंधनाची वेळ होती, माहेरी निघाली, गेली माहेरी, जाऊन गाडीत बसली आणि आता तर साधन आलेले, कुठेही गेले की हॅलो कुठे, बरोबर? तिने सुद्धा तेच केलं. हातात फोन घेतला, नवऱ्याचा फोन डायल केला, कानाला लावला, रिंग वाजली, नवरा सुद्धा खवळत होता, लगेच फोन उचलला. कुठे कुठे सांगते मी, बोला की लवकर. अगं बाई घरातच आहे. नक्की घरात आहे का? अहो हो घरातच आहे. कुठे आहे घरात? अगं किचन मध्ये, मला मिक्सर. नवऱ्याने मिक्सर जोडला, चालू केला, आवाज आला, तसा आवाज आला ना, बायकोला विश्वास पटला, नवरा कुठे आहे? घरातच आहे. आणि माहेरी पोहोचली, संध्याकाळ झाली होती, पुन्हा फोन लावला, अहो कुठे आहे? नवऱ्याने परत हळूच आवाज सांगितलं, अगं घरातच आहे. घरात कुठे आहे? अगं तू नाहीस म्हणलं जेवणाचं वांद झालं, काय जेवण करायला नको का? मला हवा मिक्सर. पुन्हा मिक्सर लावला, घर आवाज आला, तिला विश्वास पटला, नवरा घरातच आहे. असे सलग 4 दिवस सकाळ संध्याकाळ मिक्सरचा आवाज आला, की तिला विश्वास पटायचा, नवरा आपला घरातच आहे. 4 दिवस झाले की लगेच बायको माहेरून सासरी आली, बॅग हातात घेऊन आली आणि घरामध्ये आतमध्ये पाऊल टाकणार, जागा
अगं आई, जशी तू गेलीस ना नाही तसं बाबा मिक्सर घेऊन जे गायब झालं तर ते घरीच आलेलं आहे विश्वास? विश्वास आहे का? मग जर आपल्याला वाटतंय विनोद सोडा सिद्धांतावर या. जर आपल्याला असं वाटतंय की देवानं आपलं काम करावं तर आपण काय केलं पाहिजे? त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे ना. आपल्याला वाटतंय नवऱ्यानं आपलं ऐकावं तर आपण आधी संशय केलं बंद केलं पाहिजे. तसं देवाच्या बाबतीत आहे हो. जर आपण त्याला वेळ दिला तर तो का आपल्यासाठी वेळ काढणार नाही, का आपली मदत करणार नाही? आपल्याला आज भक्ती प्रकरणात लागून बोलतात बरोबर. भक्त श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ भक्त उदाहरण आपल्या समोर आहे ना. आपल्या नावाचं रक्षण करणारे मारुती आहे. एक निष्ठ असणारे भक्त होते, ते आवडतात असणारे भक्त होते. अशा पाच सुद्धा त्यांचं निवारण केलं होतं. कुठली की त्यांना असं होती का? नव्हती. बाल ब्रह्मचारी असणारे मारुती आहे. विषय त्यांचा नारायण होता. माता पिता जनगण याला कधी त्यांनी विचारलंच नाही. आणि देवाच्या मदतीला देवाबरोबर सतत असणारे मारुती आहे. पण तसं आपण सुद्धा वागवण्याचा प्रयत्न करायचा देवाचा. एवढा वेळ आपल्याला सुद्धा शक्य नाही आपल्या प्रपंचातून. देवासाठी फक्त 2 मिनिटं काढा. ती 2 मिनिटं सुद्धा देवासाठी लाख मोलाची असणार आहे. म्हणूनच आता काय करायचं? त्या देवाचं नामस्मरण करायचं. सगळ्यांनी हात वर करा आणि त्या देवाचं नामस्मरण करायचं. विठोबा
एकदा काय झालं आता माझा माता भगिनी तुम्ही सगळ्यात जास्त संख्येने उपस्थित आहात. आज अगदी मनाला आनंद वाटला आणि माझा जे मी काही विचारलं त्याला अगदी तुम्ही प्रतिसाद सुद्धा खूप छान दिला. आता फक्त माझ्यासाठी एक शेवटचं कारण सगळ्यांनी हात वर करा आणि गोड आवाजात भजन करा. माझा माता भगिनी फक्त माझा माता भगिनी सगळ्यांनी हात वर करा आणि माझ्या मागं गोड आवाजात भजन करायचं. विठ्ठल रखुमाई विठ्ठल भक्त कसा असतो ते सांगितलं बरोबर. जो देहावर उदास असतो आणि त्याचा अक्षर पाश नाही होतं असा भक्त ओळखायचा. त्याचा विषय नारायण झालाय आणि जनधन माता पिताला आवडत नाही असा भक्त ओळखायचा. आणि अशा भक्तांच्या मागे पुढे स्वतः देव उभा राहतो. त्या भक्ताला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. म्हणून तुकोबाला शेवट सांगतात कान देऊ नये का बरं. सगळ्यांनी कान देऊ नये का. शेवट तुकोबाला काय सांगतात. तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य धाकली या भय नका जाणे. काय सांगतात तुकोबाला ऐका जरा इकडे ऐका मी इकडे मी काय सांगतात तुकोबाला. तुका म्हणे सत्य
तिथं मदत करा. आपल्या गावामध्ये सुंदर असं नियोजन आहे पारायणाचं. किती छान आहे. बरोबर, किती मोठ्या संख्येनं पारायण इथं चालू आहे. कितीतरी लोकांनी इथे मदत केलेली असेल, दान केलं असेल किंवा भोजनाच्या पंक्त्या घातल्या असतील. अगदी इथे झाडू मारण्यापासून ते कीर्तनकारांना घरी पोहोचले का नाही इथपर्यंत फोन करण्यापर्यंत ज्या पण काही सेवा केल्या असतील ना, त्या सगळी लोक, अगदी सगळी लोक ही काय करतायत? सत्य कर्म करतायत, चांगलं कर्म करतायत. बरोबर, मग ही जी लोक सत्य कर्म करतायत ना, त्यांना तुम्ही सहाय्य करा. आणि जर तुम्हाला मदत करता येत नसेल, त्यांना जर तुम्हाला मदत करता येत नसेल, तर कृपया करून त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होईल असं सुद्धा काही वागू नका. कारण जर तुम्ही पारायणामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुमची वाट कुठली आहे? सरळ नरकाची. आधीमध्ये स्टॉप, सरळ डायरेक्ट नरक. आधीमध्ये कुठं थांबायचं नाही. मग जिथं सत्य कर्म झालं ते पारायण नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये जे चांगलं घडणार आहे, ज्याच्यामुळे चांगलं काहीतरी निर्माण होणार आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सहाय्य करा तुम्ही. आणि जर ते चांगलं नाही ना, कृपया करून अडथळा निर्माण करू नका. असं नाही केलं तर नक्कीच तुमच्यावर देव प्रसन्न होईल. पण सत्य कर्माला जर सहाय्य केलं ना, तर तो देव सुद्धा तुमच्या मागे पुढे उभा राहू शकतो. तुकोबा हेच सांगतात. शेवटची काय? Thank you.
Thank you.